देशाचे गृहमंत्री अमित शहा हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। युवा संमेलन कार्यक्रमासाठी ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। त्यांच्या स्वागताची भाजपकडून या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। विमानतळापासून तर युवा संमेलन कार्यक्रम स्थळापर्यंत अमित शहा यांचे स्वागतार्थ वेगवेगळे बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। आपण आता जळगावच्या मुख्य चौकात म्हणजे आकाशवाणी चौकात आहोत। या ठिकाणी अमित शहा असतील, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, यांचे मोठे मोठे कटआउट्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। तसेच तीनही पक्षांचे झेंडे, शिवसेना असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट असे वेगवेगळ्या पद्धतीचे तिघही पद्धतीचे या ठिकाणी झेंडे लावण्यात आलेले आहे। एकंदरीतच भगवमय वातावरण या ठिकाणी अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे आज जळगावमध्ये पाहायला मिळत आहेत। मोठे मोठे फलक या ठिकाणी, फ्लेक्स या ठिकाणी अमित शहा यांच्या स्वागतार्थ लावण्यात आलेला आहे। जळगाव विमानतळापासून ते सागर पार्क मैदानापर्यंत ठिकठिकाणी चौकांमध्ये अशा पद्धतीने या ठिकाणी कटआउट्स लावण्यात आलेले आहे। तसेच भव्य असे बॅनर लावून अमित शहा यांचे या ठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे। मोठे मोठे फ्लेक्स असतील, वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी अमित शहा यांचं स्वागत करण्याचा प्रयत्न भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेला आहे। ठिकठिकाणी संपूर्ण जळगाव शहरामध्ये अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून हे बॅनर या ठिकाणी लागलेले आहेत आणि आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास अमित शहा यांचं जळगाव शहरात आगमन होणार आहे। एकंदरीत अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे आज संपूर्ण जळगाव शहरामध्ये त्यांच्या स्वागतार्थ ठिकठिकाणी असे मोठे मोठे फ्लेक्स लावण्यात आलेले आहे आणि एकंदरीतच संपूर्ण वातावरण जे आहे या ठिकाणी भगवेमय आपल्याला झाल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन कमलेश डोंगरेसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।